मी कुठल्याच्या दबावावर ही उमेदवारी बदलणे हे पहिल्यांदा स्पष्ट करतो, कारण की 20 वर्ष मी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे कुणी दबाव टाकला म्हणून ही बदलली अशातला विषय नाही आणि म्हणून आम्हीच स्वतःहून त्यामध्ये बदल केला. शेवटी हा निर्णय मीच घेतलेला आहे. शेवटी राजकारणामध्ये अनेकदा परिस्थिती बदलत असते आणि म्हणून आम्ही आणि मालोजीराजे राजू लाटकरांची उमेदवारी फायनल करताना सुद्धा आम्ही दोघांनीच ती फायनल केली होती आणि म्हणून आता थोडा संदर्भ बदलले आणि आम्ही मधुरिमा राजेंचं नाव फायनल केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, जनता आमच्याबरोबर असणार आहे. आदरणीय महाराज असतील, मी असो, मालोजीराजे असतील, आम्ही राजू लाटकरांच्यावर चर्चा करू, त्यांची समजूत काढू आणि ते निश्चितपणे आमचा प्रयत्न असेल. शेवटी आमचा कार्यकर्ता आहे, हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. कारण की गेल्या अनेक विधानसभेमध्ये, लोकसभेपासून विधानसभा असू दे, त्या 8-10 वॉर्डामधनं लीड जे काय मिळतंय ते राजू लाटकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे लीड मिळतंय. अशी दीपावली गोकुळमय व्हावी. गोकुळच्या साजूक, खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी. गोकुळ तर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता विधानसभेला देखील महाविकास आघाडीचं सरकार यावं या भावनेतून जनता आज रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा 100% असेल. एकंदरीत महाराष्ट्रात चर्चेला विषय आहे की आपला अचानक उमेदवार बदलला, त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल मतं आहेत आणि कार्यकर्ते सगळे मॅच करून 20 दिवसात कसं मॅच नाही. शेवटी शहरामध्ये सामान्य माणसं आमच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही उमेदवार राजू लाटकरांची जाहीर केली होती. त्यानंतर अनेक लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून थोडं आम्हीच विनंती त्या ठिकाणी केली, कारण की पूर्वी मधुरिमा राजेंची किंवा मालोजीराजेंची यामध्ये उतरण्याची इच्छा नव्हती. आम्हीच त्यांना विनंती केली की आपण यामध्ये यावं, कारण की शेवटी ही लढाई ज्या पद्धतीनं विचाराची लढाई आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय असल्यामुळं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. साहेब, त्यांचं मत आहे आता की किमान एक विश्वासात जर घेतला असतं तर तुम्ही माघार घेतली की महाराज आमचे सुद्धा महाराज आहे, आम्हालाही त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता. जर हे झालं असतं तर मी निश्चितपणे माघार घेतली असती, पण तसं काय बैठकीला बोलवलं नाही तुम्ही? नाही, काल मी चंदगडला होतो दिवसभर, मला यायला संध्याकाळ उशीर झाला. माझी काही बैठका होण्याचा प्रयत्न होता, परंतु उद्या आम्ही नक्कीच त्यांच्यावर बैठक घेऊ. आदरणीय महाराज असतील, मी असो, मालोजीराजे असतील, आम्ही राजू लाटकरांच्यावर चर्चा करू, त्यांची समजूत काढू आणि ते निश्चितपणे आमचा प्रयत्न असेल. शेवटी आमचा कार्यकर्ता आहे, हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे आणि त्याची ताकद त्या वॉर्डामध्ये निश्चितपणे त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल. कारण की गेल्या अनेक विधानसभेमध्ये, लोकसभेपासून विधानसभा असू दे, त्या 8-10 वॉर्डामधनं लीड जे काय मिळतंय ते राजू लाटकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे लीड मिळतंय आणि त्यांना बेदखल करून आम्ही कुठलंही या ठिकाणी पाऊल टाकणार नाहीत. ते माझ्याबरोबर येतील, महाविकास आघाडीबरोबर येतील, हा आमचा प्रयत्न 100% असेल. काँग्रेसने दिलेला उमेदवार बदलण्यात आला, त्यामुळे तुमच्यासाठी ही मोठी नामुष्की असा विरोधकांनी टोला लागला. नाही, ठीक आहे. आता काही चर्चा होतात किंवा मी कुठल्याच्या दबावावर ही उमेदवारी बदलणे हे पहिल्यांदा स्पष्ट करतो, कारण की 20 वर्ष मी संघर्ष केलेला आहे. त्यामुळे कुणी दबाव टाकला म्हणून ही बदलली अशातला विषय नाही. सारासार म्हणजे अनेकांशी चर्चा झाल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केली. उमेदवार सक्षम होता, परंतु निवडून येण्याच्या दृष्टीनं अजून सक्षम उमेदवार देता येईल का, हा प्रयत्न आमचा झाला आणि म्हणून निवड ही काय माझी चूक मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यापेक्षा सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणं हे महाविकास आघाडी म्हणून आमचं ध्येय आहे आणि म्हणून आम्हीच स्वतःहून त्यामध्ये बदल केला. शेवटी हा निर्णय मीच घेतलेला आहे. उत्तर बदललं, ठीक आहे. देखील मिळालंय, ही कोणती स्ट्रॅटेजी होती काय? नाही, स्ट्रॅटेजीचा भाग नाही. शेवटी राजकारणामध्ये अनेकदा परिस्थिती बदलत असते, बदललेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. लोकसभेला देखील 2-3 महिन्यापूर्वी उमेदवार कोण याची चर्चा होती. आम्ही आदरणीय महाराजांना विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्यावी अशी आम्ही विनंती केली. राजकारणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि म्हणून त्याचा विपर्यास न करता ठीक आहे, थोडं हे पेपरबाजी वगैरे व्हायला नको पाहिजे होती, हे मला मान्य आहे. कारण की काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी म्हणून ज्यांनी पेपरबाजी केली त्यांनी येऊन खाजगीत जर या गोष्टी सांगितल्या असत्या तर संयुक्ती झालं असतं. ठीक आहे, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून आम्ही आणि मालोजीराजे राजू लाटकरांची उमेदवारी फायनल करताना सुद्धा आम्ही दोघांनीच ती फायनल केली होती आणि म्हणून आता थोडा संदर्भ बदलले आणि आम्ही मधुरिमा राजेंचं नाव फायनल केलेलं आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा,
जनता आमच्याबरोबर असणार आहे. प्रचाराला कमी वेळ आहे. दक्षिणमध्ये कसं वाटतं? दक्षिणमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे, काही अडचण नाही. तर प्रचाराला कमी वेळ आहे. आपले स्टार प्रचारक किंवा कसं नियोजन आहे? नाही, शेवटी राज्यामध्ये एकाच वेळी मतदान होतं. लोकसभेला 7 टप्प्यात मतदान होतं, त्यामुळे अनेक नेते आले. परंतु आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आता आज फॉर्म भरून झाल्यानंतर उद्यापासून आम्ही त्याच्या पाठीमागे लागणार आहे. कारण 3 दिवस दिवाळी आहे आणि दिवाळीनंतर मग या सगळ्या गोष्टीला रंग भरेल. उत्तरची निवड झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी नाराजी दाखवली होती, पण आता उमेदवार बदलल्यानंतर नाराजी दूर झाली आहे का? नाही, अजून माझी त्यांच्याशी चर्चा नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.